रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विशोद्भव भुवना श्री गुरुराया. मौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाची ही ओवी गुरुचं महिमा वर्णन करणारी, गुरुला नमन करणारी अशी ओवी मुद्दामून आज चिंतनासाठी निवडली. गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण गुरु महिमा यावर चिंतन, ही चिंतन मालिका आपली सुरू आहे आणि आजचा हा गुरु महिमा भाग 8. 7 भागाचा थोडा मागोवा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण श्री गुरु सारे कास्ता पाठी राखा या माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगावरती चिंतन केलं. नंतर आपण सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय या एकनाथ महाराजांच्या अभंगावरती मला वाटते 2-3 दिवस आपण चिंतन केलं. आणि नंतर गुरु हा संत कोळीचा राज, गुरु हा प्राणविसावा माझा या माऊली ज्ञानोबरायांच्या 7 चरणाच्या अभंगावर आपण 4 दिवस चिंतन केलं. असं आपण मला असं वाटतं 7 दिवसाचं आपलं चिंतन झालं आणि आता 8वा म्हणजे थोडक्यात समारोपाचा भाग जरी म्हटलं तरी चालेल. अभंगावर चिंतन केल्यानंतर मला असं वाटलं ज्या माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनापासून जे गुरुचं वर्णन केलं त्यातील एक ओवी घेऊन आपण आज गुरुमहिमा या आपल्या पुष्पमालिकेचा समारोप केला पाहिजे. म्हणून आज गुरु महिमाचा समारोप करताना या 8व्या भागामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायातील 5वी ओवी घेऊन आपल्या समोर चिंतन करण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त होतोय. ओवी मी आपल्या समोर ठेवलेली आहे. पुन्हा एकदा ओवी सांगतो, माझ्या खूप आवडीची ही ओवी आहे. नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विशोद्भव भुवना श्री गुरुराया. माऊली ज्ञानोबराया 10व्या अध्यायाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये 5व्या क्रमांकाच्या ओवीमधून गुरुचा महिमा, गुरुचं सामर्थ्य, गुरुचं अवर्णनीय असं सामर्थ्य, गुरुचा स्वरूप महिमा सर्व वर्णन करतात. काय मूळ भगवद्गीतेवरती ज्या वेळेला माऊली ज्ञानोबरायांनी टीका केली, व्याख्यान केलं, महाराज असं म्हणतात या 18 अध्यायाचं सार या 9व्या अध्यायामध्ये आलं. आणि 9व्या अध्याय गीतेतला सर्वात महत्वाचा, अर्थात सर्वच अध्याय महत्वाचे असतात नाही असं नाही, पण गीतेतला 9वा अध्याय वारकरी संप्रदायामध्ये 9वा आणि 12वा अध्याय बहुतेक रोज म्हटला जातो नाही का. तेव्हा असा हा 9वा अध्याय आणि या 9व्या अध्यायावर चिंतन करताना, व्याख्यान करताना माऊली ज्ञानोबरायांनी भरभरून चिंतन केलं. आणि मग ते चिंतन एवढं माऊलींना आवडलं का 9व्या अध्याय एवढ्या कठीण अध्यायावरती एवढं चिंतन झालं. आणि ते चिंतन फक्त आणि फक्त माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे झालं. आणि म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या वेळेला माऊली ज्ञानोबरायांनी 10व्या अध्यायावरती व्याख्यान करायला सुरुवात केली तेव्हा स्वतंत्र असं पहिलं व्याख्यान माऊलींनी सुरू केलं. त्या पहिल्या ज्या 5 ओव्या आल्या आहेत त्या नमनाच्या ओव्या आहेत. त्यातलीच ही 5व्या क्रमांकाची नमनाची ओवी आपल्या समोर घेऊन थोडंफार चिंतन आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या शुभेच्छाने करण्याचा प्रयत्न करू. ओवी नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विशोद्भव भुवना श्री गुरुराया. का हो, ही ओवी म्हटल्यावर असं वाटते का ही ओवी मराठीत आहे म्हणून? माऊली ज्ञानोबरायांनी तर मराठीमध्ये लिहिले ज्ञानेश्वरी, आणि ही जर ओवी बघितली महाराज तर याला संस्कृत मध्ये आहे की काय. आता मला संस्कृत वगैरे एवढं सांगता येणार नाही, पण असं वाटते ही संस्कृत मधली ओवी आहे नाही का. ही ओवी कशात आहे, या ओवीचा प्रमेय काय आहे, ओवीचं साध्य काय आहे, ओवीचा सिद्धांत काय आहे, हे जरी आपल्या कळण्याच्या पलीकडचं असलं महाराज तरी ओवीतलं माधुर्य बघा, ओवीतला गोडवा बघा, ओवीतली साहित्य बघा,
कशी ओवी आहे? लयबद्ध अशी ओवी. नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भवन श्री गुरुराय. अनुप्रास अलंकार आहे जागोजागी. जाऊ द्या, व्याकरणामध्ये आपल्याला जायचं नाही. पण माऊली ज्ञानोबा या ओवीमधून गुरुच्या प्रती आपली कृतज्ञता आदर व्यक्त करत असताना गुरूंना नमन करतात. माऊली म्हणतात नमो. पहिला शब्द काय आला महाराज? नमो म्हणजे नमन करतो, वंदन करतो. माऊली ज्ञानोबा आपल्या गुरूंना, श्री गुरूंना, निवृत्तीनाथांना म्हणतात नमो गुरुराया नमो. पहिले नमो आला आणि शेवटी श्री गुरुरायाला ओवीचा जर विचार केला तर काय? नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया म्हणजे शेवटी श्री गुरुराया आणि स्टार्ट नमो. आता हा नमो शब्द प्रत्येक ठिकाणी आपल्याला लावता येईल. नमो सुभाव भजन भाजना, नमो भवेव कुंभ भंजना, नमो विश्वोद्भव भुवना, नमो श्री गुरुराया. हा नमो शब्द प्रत्येक पदाला लावला तरी चालेल. ओवीचा अर्थ महाराज, ओवीची संगत जर बघितली, ओवीतल्या एका एका पदाचा जर विग्रह आपण लक्षात घेतला तर असं लक्षात येतं सुभाव भजन भाजना. ओवीचा विग्रह जर केला तर सुभाव भजन भाजनामध्ये सु अधिक भाव, सुभाव अधिक भजन अधिक भाजना, सु अधिक भाव अधिक भजन अधिक भाजना, सुभाव भजन भाजना. सु म्हणजे शुद्ध, भाव म्हणजे अनुभव, भजन म्हणजे सेवा आणि भाजना म्हणजे पात्रता, पात्र. मौली ज्ञानोबा असं म्हणतात नमो सुभाव भजन भाजना श्री गुरु निवृत्तीनाय. मी तुम्हाला नमन करतो, वंदन करतो. नमो म्हणतो का? कारण तुम्ही सुभाव भजन भाजन आहे. गुरूंना नमन अनेक करत असतील हो. हे बघा, जगतामध्ये अनेक गुरु आहेत महाराज. जागोजागी गुरु झाले. आता शिष्य भरपूर झाले कारण लोक धार्मिक आहे, लोक आध्यात्मिक आहे. लोकांना धार्मिकतेची गोडी आहे, त्यामुळे लोक गुरूंकडे वळायला लागले. परंतु ज्या गुरूंकडे वळायला लागले ते खरोखर गुरु आहेत का, की त्यांना फक्त शिष्य असल्यामुळे ते गुरु? लक्षात आलं का? शिष्यांमुळे गुरु, शिष्य म्हणतात म्हणून ते गुरु आहेत, पण पात्र आहेत का याचा विचार मात्र आपल्याला कधी कधी करावा लागेल. चला, एक लक्षात घ्या, गुरु स्वतः पात्र आहेत का यापेक्षा जे शिष्य गुरुला गुरु म्हणतात ते शिष्य कुठल्या कोटीतले आहे हे बघणं महत्वाचं आहे, नाही का? हे बघा, जिंदाबाद कुणाचा करतो यापेक्षा जिंदाबाद म्हणणारे कोण आहे हे महत्वाचं आहे, नाही का? कारण आता आपल्याला माहिती आहे, आपण निवडणुकीमध्ये बघत असतो किंवा कुठल्या कार्यक्रमाने बघत असतो, अमुक नाव घ्यायचं जिंदाबाद जिंदाबाद, आणि मग 500,000 लोक जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावतात. अरे बापरे, बरेच लोक आहेत. आणि मग बाजूला घेऊन विचारलं का हो कुणाचे नारे लावतात? आम्हाला काय माहिती, अहो जिंदाबाद म्हणत होते ना, कोण आहेत ते जिंदाबाद? आम्हाला काय माहित, आम्हाला 500 रुपये मिळाले आम्ही जिंदाबाद म्हटलं. मुद्दा कळला का? जिंदाबाद कुणाचा यापेक्षा जिंदाबाद करणारे कोण आहे यावरून ठरतं की जिंदाबाद कुणाचा. जिंदाबाद ज्यांचा करतात तो कोण आहे, कसा असेल. आज याचा जिंदाबाद, उद्या दुसऱ्याचा जिंदाबाद. इथे गुरुला सुद्धा गुरु म्हणणारे, अनेकांना गुरु म्हणणारे शिष्य आता निर्माण झाले आणि त्या शिष्यांमुळे गुरु निर्माण झाले. पण माऊली ज्ञानोबा या ठिकाणी आपल्या निवृत्तीनाथांचं वर्णन करताना त्यांना म्हणतात नमो श्री गुरुराय. पण नुसतं मीच नमन करतोय का तुम्हाला? नाही नाही नाही. मग कोण करतोय? नमो सुभाव भजन भाजना. सुभाव भजन भाजना अत्यंत गोड असा शब्द आहे महाराज. शुद्ध भावाने भजन करणारे, शुद्ध भावाने जगणारे, शुद्ध भावाने जगणारे, वागणारे, शुद्ध भावात असलेले असे सात्विक धार्मिक लोक ज्यांच्या भजनाचा आपण पात्र आहात, असे आपण सुभाव भजन भाजना. म्हणून आपल्याला नमन. काय सांगावं महाराज, गुरूंचं वर्णन करताना तुकोबारायांनी माऊलींचं वर्णन करताना असं म्हटलं,
माऊली ज्ञानोबराय वर्णन करताना असं म्हणतात, माऊलींचं वर्णन करताना, तुका म्हणे नेनो युक्तीची या कोणी राहिलो चरणी, तुका म्हणे नेनो युक्तीच्या कोली मनोनी ठेविली पायी डोई. तुकोबाराय माऊलींचं गुरुरायांचं वर्णन करताना म्हणतात, तुमच्या युक्तीची खोली मी काय सांगू महाराज, सांगता येत नाही. एक सांगू का, गुरुंकडून पामरालाही काही मिळू शकतो, गुरुंकडून विषयी लोकांनाही काही मिळू शकतं, गुरुंकडून मुमुक्षुलाही मिळू शकतं आणि गुरुंकडून मुक्तालाही मिळू शकतं. म्हणण्याचा अर्थ असा आहे, गुरु फक्त विषयांचंच काम, विषयी लोकांचंच काम करतात, त्यांनाच उपदेश करतात, पामरांनाच करतात, पामरांचंच कल्याण करतात, विषयींचंच करतात, मुमुक्षूंचंच करतात असं आहे का? नाही नाही, गुरु मुक्तांचंही कल्याण. होलसेल दुकान आहे ते, असं काय करताय? होलसेल दुकानामध्ये तुम्हाला 1 किलो साखर मिळाली, पण तिथे तुम्हाला 100 पोते साखर सुद्धा मिळू शकते ऑर्डर दिली तर. अर्थात 1 किलो साखर घेऊन एक जण या दुकानातून निघाला म्हणे 1 किलो साखर या दुकानात मिळते, याचा अर्थ तिथे 1 किलो साखर मिळते असं नाही, तिथे 1000 किलो ही साखर मिळू शकते. त्यांची पात्रता त्या दुकानाची तेवढी आहे. तसं हे गुरु नुसतं विषयी लोकांचं एखादं काम केलं, तुमच्यावर कृपादृष्टी केली, तुम्हाला आशीर्वाद दिला, तुमचं भलं केलं, तुमचं चांगलं केलं, एवढ्या पुरतेच मर्यादित नाही, तेही ते करू शकतात. पण त्याही पेक्षा मोठं त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. आणि म्हणून तर जे सुभाव आहेत, जे शुद्धमतीने वागणारे आहे, जे भगवत भक्त आहे, जे सात्विक आहे, जे नामधारक आहे, जे सत्शिष्य आहेत, त्यांच्या भजनास पात्र तुम्ही आहात. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, नमो सुभाव भजन भाजना. आता नमो सुभाव भजन भाजना हे आम्हाला कळलं, कारण भाजना म्हणजे पात्र. मी सांगून गेलो, सु म्हणजे शुद्ध, शुद्धमती न जगणाऱ्यांनाही तेही आपण त्या अशा लोकांनीही आपलं भजन करावं अशी पात्रता आपली आहे, त्याला सद्गुरू म्हणावं. म्हणून नमो सुभाव भजन भाजना. का हो, मग काय एवढंच आहे का गुरुचं महात्म्य? एवढंच नाही 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 तेवढंच नाही. माऊली पुढे जाऊन सांगतात, भवे बकुंभ भंजना, नमो सुभाव भजन भाजना, भवे बकुंभ भंजना. भवे बकुंभ भंजना, आता याचाही जर विग्रह केला, भव अधिक इभ, भवे ब कुंभ, भव अधिक इभ अधिक कुंभ अधिक भवे ब कुंभ भंजना आणि भंजन म्हणजे भव अधिक इभ अधिक कुंभ अधिक भंजन म्हणजे भवे ब कुंभ भंजन. अर्थ काय? भव म्हणजे संसार, इभ म्हणजे हत्ती, कुंभ म्हणजे त्याचं गंडस्थल मस्तक आणि भंजना म्हणजे फोडणं. आलं का लक्षात? अर्थात श्री गुरु कसे आहेत महाराज, श्री गुरुला नमन का करायचं आहे, सद्गुरु कसे आहेत? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ते नमो सुभाव भजन भाजना तर आहेतच, पण भवे ब कुंभ भंजना ते या भवसागरात म्हणजे संसाराच्या हत्तीचं गंडस्थल फोडणारे. हे बघा, हत्ती चवताळला तरी तो कसा आवरला जातो माहितीये? असं म्हणतात, तो जो माहूत असतो राहतो, माहूत तो अंकुश घेऊन त्याच्या गंडस्थलावर ठेवतो. मग कितीही बाव चढलेला हत्ती असला तरी तो त्या ठिकाणी शांत बसतो. हत्तीची ताकद किती आहे? किती ताकद आहे हत्तीची महाराज? तसं हत्तीला तुम्ही आवरू शकता का? कोणीच आवरू शकणार नाही. अत्यंत बलाढ्य असा हत्ती असतो, अत्यंत ताकदवान असा हत्ती असतो, पण तो अंकुशाच्या जोरावरती त्या ठिकाणी शांत बसू शकतो, थांबवू शकतो. तसं हा संसार महाराज कठीण आहे. भल्या भल्यांना या संसाराने त्या ठिकाणी गारद केलं. आपल्याला माहिती आहे, आपण भारूड प्रकरणामध्ये ऐकलं ना, संसार कसा आहे. थट्टा या भंगामध्ये सुद्धा आपण, अशी ही थट्टा भल्या भल्याशी लागला बट्टा, मोठ्या मोठ्यांना बट्टा लावला असा हा संसार आहे महाराज. थट्टा या अभंगावर, भारुडावर मला वाटतं आपण 2 की 3 दिवस प्रवचन केली. संतांची अमृतवाचिनी आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन प्ले लिस्ट मध्ये भारूड प्रकरणामध्ये जा. मला असं वाटतं 38-39 भारुडावरती मी चिंतन केलं, त्यात थट्टा या भारुडावरती चिंतन केलंय, त्यात मी हा विषय घेतला होता.
की मोठ्या मोठ्याला बट्टा लावणारा हा संसार आहे. अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला बट्टा. हा संसार बट्टा लावतो, अनेकांना बट्टा लावतो. संसारामधून तरुण जाणं सोपं नाही महाराज. हा हत्तीसारखा आहे. हत्तीसारखा असलेला संसार, भव म्हणजे संसार, इभ म्हणजे हत्ती, कुंभ म्हणजे गंडस्थल आणि भंजन म्हणजे फोडणं. मग ह्या हत्तीरूपी मधून मस्त संसाराला त्या ठिकाणी आकळून ठेवणं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं कशाने शक्य आहे? गुरुच्या उपदेशानं, गुरुने दिलेल्या नानारूपी अंकुशानं आपण त्याला काबूत ठेवू शकतो. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, भवे कुंभ भंजना नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना. लक्षात आलं का? संसारामधून तारून नेणारा फक्त आणि फक्त सद्गुरू आहे महाराज. आपल्याला माहिती आहे ना, सद्गुरू वाचून संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी, नशेची निष्ठंक आन कोणी, नशेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरू वाचून कोणीच संसारातून तारून देऊ शकत नाही. म्हणून फक्त आणि फक्त सद्गुरू हेच भवे कुंभ भंजन आहेत. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, नमो भवे कुंभ भंजना. स्वभाव भजन भाजन आहेत त्या, आणि नंतर भवे कुंभ भंजना. आणि माऊली ज्ञानोबा इथेच थांबले असं नाही का? भवे कुंभ भंजन दुसरं कोणी नाही का तारून नेणार? देव, चंद्र, इंद्र, अरे काय घेऊन बसले? आपण जसे संसारी आहोत ना, तसे तेही संसारी आहेत. आपल्याला दिसतात स्वर्गात आहे म्हणून. जसं झोपडीत राहणाऱ्या गरीबाला असं वाटते बंगल्यात राहणारा श्रीमंत मोठा, पण तो पण मोठा आहे का? तोही दुःखी आहे. तसं तोही संसारी आहे ना, हा गरीबही संसारी आहे झोपडपट्टीतला. तसं तुम्ही आम्ही आपण जर समजतो की स्वर्गातले देव संसारी नाहीत, पण ते आपल्यापेक्षाही मोठे संसारी आहेत. आता विस्तार होईल म्हणून सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे इंद्रचंद्राची संसारामध्ये गटांगळ्या खाल्ल्या की नाही? अहो, नारदाची नारदी झाली, कुठे घेऊन बसलात? इंद्राची काय गत झाली महाराज? इंद्र, चंद्र या सर्वांची गत काय? एका मधन त्यावर पंचानन. भारूड बघून घ्या, भारुडामध्ये आहे. तेव्हा संसाराने अनेकांना त्या ठिकाणी गारद करून टाकलं. या भवसागरामध्ये गटांगळ्या खात 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 महाराज त्या ठिकाणी तो डुबलेत. हो, तरूच शकले नाहीत महाराज. आणि ते तरुण जायचं असेल तर फक्त आणि फक्त सद्गुरू तरुण जाऊन सद्गुरूच आपल्याला तरुण देऊ शकतात. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना. आणि पुढे जाऊन असं आहे महाराज, विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय. गोड वर्णन आहे महाराज. विश्वोद्भव भुवना, विश्वाची उत्पत्ती करणारे आपण हाही अर्थ घेता येईल. किंवा विश्वाची उत्पत्ती करणाऱ्यांचं भुवन आपण असे सद्गुरू. एक गोष्ट सांगू का? इथे विश्वोद्भव शब्द आला म्हणजे विश्वाचा उद्भव म्हणजे विश्वाची उत्पत्ती. आणि आपल्याला माहितीये इथे लय शब्द जरी आला नसला तरी उद्भव या शब्दातच लय शब्द सामावला आहे. कारण जन्माला आला की मृत्यू ठरलेला आहे ना महाराज, नाही का? जन्म झाला म्हणजे मृत्यू आहेच. तसं इथे उद्भव शब्द आला. विश्वाचा उद्भव म्हणजे विश्वाची स्थिती, विश्वाची लय, या तिन्ही गोष्टी तिथे येतात. म्हणून विश्वोद्भव असणारा परमात्मा, ज्याच्या पासून हे जगत निर्माण झालं, जेणे हे विश्व निर्मिले, जेणे हे विश्व निर्मिले, किंवा जयापासून हे महिमंडळ झाले, जयापासून हे महिमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. ज्यापासून हे जगत बनलं असा जो देव परमात्मा, जो हा उत्पत्ती करतो, स्थिती करतो म्हणजे पोषण करतो आणि लय करतो, असे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही म्हणजे संत आहे असं म्हटलं तरी चालेल महाराज. हे बघा, आपल्याला अभंगामध्ये माहिती आहे, निवृत्तीनाथांना सदाशिवाचा अवतार म्हटला. सदाशिवाचा अवतार म्हणजे कोण झाले?
शंकरजी झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणजे माऊली ज्ञानोबा विष्णू झाले. ब्रह्मा सोपान तो झाला, सोपान काका ब्रह्मदेव झाले. म्हणजे तिन्ही देव आहेत की नाही हो. म्हणजे सद्गुरू हे या ठिकाणी विश्वोद्भव आहेतच, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन माऊलींनी जो शब्द वापरला ना तो अत्यंत महत्वाचा आहे. माऊली म्हणतात सद्गुरू राया आपण विश्वोद्भव भुवन आहेत. म्हणजे असा जो उत्पत्ती लय स्थिती करणारे आपल्या ठाई राहतात, म्हणजे ते आपण त्यांचं घर आहात, आपल्या चित्तामध्ये ते राहतात, म्हणजे त्यांचं निवासस्थान आपण आहात. विश्वोद्भव भुवन श्री गुरु राया. विश्वोद्भव भुवना म्हणजे त्या पंढरीनाथाचं, त्या भगवंताचं भुवन निवासस्थान घर आपण आहात. कोण आहात? भगवंताचं निवासस्थान घर. अनेक अभंगामध्ये आहेत, आपल्याला माहिती आहेत, अनेक प्रमाण मला सांगता येतील. माऊली ज्ञानोबरायांचं जर प्रमाण सांगायचं झालं तर जे भक्त आहेत, जे महात्मे आहेत, जे संत आहेत, साधू आहेत, त्यांच्या ठिकाणी देव म्हणतो मी स्वतः राहतो. ओवी सांगू का? सांगतो. हृदयाचे चोखडे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जयाने झाल्या ते उपासी वैराग्य गा. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं, महाराज अशा चोखट्या मनाच्या लोकांच्या हृदयामध्ये मी राहतो. मग माऊली इथे जे म्हणतात विश्वोद्भव भुवना, ते जुळते की नाही? समन्वय झाला की नाही? विश्वोद्भव भुवना म्हणजे असा भगवंत ज्यांच्या चित्तामध्ये राहतो. अहो जनाबाई तर त्याही पेक्षा पुढे जाऊन राहतो काय मी कोंडला. हृदयी बंदीखाना केला, हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोरी, धरिला पंढरीचा चोरी. हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. महाराज कोंडून भरले जीवे. या हृदयामध्ये, या चित्तामध्ये विठ्ठल बसला. महाराज विठ्ठला चित्ते गोड वाटे गाता गीती. तो गातानाही गोड वाटतो आणि आमच्या हृदयामध्ये सुद्धा तो बसला आहे. म्हणून महाराज म्हणतात विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. मग असा हा देव जर सद्गुरूंच्या चित्तामध्ये, हृदयामध्ये घर करून बसला तर अशा सद्गुरूंना नमन करावं असं साहजिक वाटणार की नाही महाराज? म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात विश्वोद्भव भुवन श्री गुरु राया. आता बघा, विश्वाचा मालक, विश्वाचा जनिता, विश्व निर्माण करणारा, ज्यांनी महिमंडळ निर्माण केला असा देव ज्यांच्या मानसी राहतो, जिथे घर करून राहतो, असे सद्गुरू, असे संत, असे साधू महात्मे असल्यामुळे माझी ज्ञानेश्वरी पूर्णत्वाला गेली असं माऊलींना म्हणायचं आहे. म्हणून माऊली म्हणतात 9व्या अध्यायापर्यंत मी आलो, या गीतेचं सार सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते आपल्यामुळे मला शक्य झालं. आणि मग ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माऊलींनी ज्या ओव्या रचल्या महाराज, त्या 10व्या अध्यायाची 5वी ओवी मुद्दामून गुरु महिमा या प्रकरणामध्ये समारोप करताना मी इथे घेतली. ओवीचं चिंतन बरंच करता येईल, ओवीचं चिंतन आपल्याला बरंच करता येईल. सुभाव भजन भाजनावर मी सांगून गेलो, भवे व कुंभ भंजनावर मी सांगितलं, विश्वोद्भव भुवनावर मी सांगितलं. साधू संत गुरु सद्गुरू हे आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या संसार चक्राचं भवबंधनातून आपल्याला मुक्त करत असतात. त्यांच्या ठिकाणी देव वास करतो. म्हणून आपण नेहमी आपली इच्छा काय असते महाराज? संत महात्म्यांची इच्छा काय असते? आपली सोडा, आपण संत महात्म्यांची इच्छा काय असते? की जिथे ज्यांच्या चित्तामध्ये देव वास करतो त्यांची आम्हाला संगत घडावी. आपल्याला अभंग माहिती आहे हो, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, देववशे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी. ज्यांच्या चित्तामध्ये देव बसतो त्यांची संगत घडावी. मग आता मला सांगा, सर्वांच्या चित्तामध्ये देव आहे असं आपण चिंतन मागे एकदा केलं होतं, आहे की नाही? सर्वांच्या चित्तामध्ये देव आहे,
मग देववशाची ती त्याची घडावी संगती, मग हे वेगळे कोण? तुमच्या आमच्या चित्तामध्ये देव तर सर्वत्र आहे हो, पण आमच्या चित्तामध्ये आमच्या हृदयामध्ये काम क्रोध मोह लोभ जळला आहे. तो निघायला तयार नाही ना, तो आहेच, पण आम्ही त्याला जागा देत नाही ना. महाराज म्हणतात आम्ही काम क्रोध सर्व बाहेर काढले, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. किंवा काम क्रोधे केले घररी ते, काम क्रोधे केले घररी ते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. तेव्हा या चित्तामध्ये देह खाली करून द्यायचा आहे हो, देह रिकामा करून द्यायचा, आणि रिकामा केलेल्या देहामध्ये मग देव जाऊन बसतो. त्याला म्हणतात विश्वोद्भव भुवन. तुमच्या आमच्या हृदयामध्ये तुमच्या आमच्या चित्तामध्ये महाराज सर्व मलिनता भरली. तुमच्या आमच्या चित्तामध्ये सर्व लोभ मद मत्सर काम क्रोध ह्या गोष्टी भरल्यामुळं ही मलिनता गेल्याशिवाय. एक सांगू का तुम्हाला? अहो साधं उदाहरण सांगतो. एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता ते पुढे निघाल्या, दुधाचे पाकिट निघाले, भाग नाही आला. पूर्वी ते गवळे यायचे दूध द्यायचे, अजूनही काही येतात. मला सांगा, ज्या भांड्यात दूध घ्यायचं आहे ते भांड कचरा काळी कचरा खरकट आहे, घेऊन घ्या त्यात दूध, चालते का? का? अहो साधं दूध घ्यायचं आहे तर भांड साफ करावं लागेल. मग देवाला चित्तात बसवण्यासाठी हे हृदय साफ नको, चित्त साफ नको, अंतःकरण साफ नको, देह साफ नको? जसा त्या भांड्यातला घाण कचरा बाहेर काढावा लागतो आणि मग दूध घ्यावं लागते, तसं या देवाला आत बसवायचं आहे तर आपल्या मनातली घाण गेली पाहिजे महाराज. शरीरातली घाण सोडा, मनातली घाण गेली पाहिजे. आणि संत महात्मे साधू संत सद्गुरूंच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी घाण नाहीच महाराज. त्यांच्या ठिकाणी फक्त आणि फक्त विश्वोद्भव असा देव त्यांच्या ठिकाणी असता. नवे नवे त्या देवाचं घरच त्यांचं चित्त बनलं आहे. कारण त्यांची मागणी पण तशी आहे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. आणि म्हणून त्यांच्या चित्तामध्ये त्यांच्या मनामध्ये देवानी घर केलाय. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांचा हा समर्पक असा शब्द आहे, विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय. श्री गुरुराय आपण कशात? आपण शुद्धमतीनं भजन करण्यासाठी शुद्धमतीवाले लोक जे आहेत, सज्जन लोक जे आहेत, सात्विक लोक जे आहेत, शुद्ध भाव संपन्न जे लोक आहेत, त्यांच्या भजनास आपण पात्र आहात. झालं एक. नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना. भवसागराच्या हत्तीर संसार रूपी हत्तीच्या गंडस्थलावरती अंकुश देऊन त्याचं भंजन करणारे आपण आहात. म्हणून नमो भवेव कुंभ भंजना. आणि विश्वाचा जनिता असलेला भगवान आपल्या ठिकाणी घर करून राहतो. म्हणून नमो विश्वोद्भव भुवना आणि नमो श्री गुरुराय, असं नमो सर्व ठिकाणी लावूयात. या ओवीवरचं हे चिंतन आज श्री गुरुरायांच्या चरणी अर्पण करू, आपल्या माऊलींच्या चरणी अर्पण करू. आणि तुम्ही सर्व श्रोतेजनांनी गेली 8 दिवस 8 भाग हे चिंतन ऐकलंय. आपल्यावर सर्वांवर गुरूंची कृपा व्हावी आणि इतरांनीही अशा आध्यात्मिक चॅनलकडे वळलं पाहिजे. आध्यात्मिक गोष्टी ऐकली तर काहीतरी आपल्यामध्ये काहीसा तरी बदल होईल. आणि तो बदल अपेक्षित असल्यामुळंच आपण या संतांच्या अमृतवचने या माध्यमातून काहीतरी नवीन नवीन संत विचार घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. गुरुपौर्णिमेच्या पर्व काळावर चालू केलेली ही गुरुमहिमा ही सेवा आज माऊली ज्ञानोबारायांच्याच ओवीनी गुरुरायांना नमन करून या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये संत विचार घेऊन. आणि संत विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुन्हा आपण सज्ज राहूयात. पुन्हा भेटूया 2 दिवसात. मला असं वाटते आपले संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण चिंतन करण्यासाठी भेटणार आहोत. त्रयोदशीला नामदेवरायांची पुण्यतिथी आहे आणि चतुर्दशीला संत श्रेष्ठ सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. 2 दिवस आपण चिंतन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहू. मी चिंतन करून आपल्यासमोर येणार आहो. तेव्हा आज
तुर्तास गुरुमहिमा ही आपली पुष्प मालिका, चिंतन मालिका, प्रवचन मालिका आज इथे थांबवू. आपल्या सर्वांच्या चरणी नमन करतो आणि थांबतो. आपण ठरल्याप्रमाणे आपलं माऊलींचं भजन करू, थांबू. पुन्हा भेटूया लवकरच माऊली संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीला. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी. करूयात भजन माऊलींचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.